नमस्कार, मी सानिका रायरीकर, MN न्यूज मध्ये आपले मनापासून स्वागत। लोणावळा नगर परिषद व लायन्स क्लब ऑफ लोणावळा लेजंड्सच्या संयुक्त विद्यमाने लोणावळा ते निगडी व लोणावळा ते खोपोली या दोन्ही बसेस प्रवाशांना ऊन वारा पावसात उभे राहावे लागत होते। त्यामुळे लायन्स क्लब ऑफ लोणावळा लेजंड्सचे अध्यक्ष सुरेश गायकवाड यांच्या संकल्पनेतून हा शेड उभारून त्यांचे लोकार्पण नुकतेच लायन्सचे प्रांतपाल दीपक भाई शहा, माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव, श्रीधर पुजारी, लायन नंदकुमार वाळंज, लायन सुरेश गायकवाड, लायन रमेश लुणावत, लायन अमित अग्रवाल, लायन राजेश मेहता, लायन डॉक्टर हेमंत अग्रवाल, लायन विवेक घाणेकर, लायन विजय रसाळ, लायन डॉक्टर श्रीकांत रावण, संजय गोलपकर, लायन अनिल गायकवाड, लायन गोरख चौधरी, राजेंद्र चौहान, बापू तारे, पांडुरंग तिखे, लायन्स महिला पदाधिकारी, लायन सौ घाणेकर, लायन सौ संध्या खंडेलवाल, लायन डॉक्टर सौ सीमा शिंदे, सौ मेहता आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बस निवार स्टँडचे उद्घाटन प्रांतपाल लायन श्री दीपक शहा यांच्या हस्ते झाले। तसेच लोणावळा, खंडाळा, मावळ परिसरातील पर्यटन असलेल्या ठिकाणांची माहिती देणाऱ्या फलकांची उद्घाटने ही लायन्स पदाधिकारी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली। या प्रसंगी देणगीदार आणि आदी मान्यवरांचा सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन लायन्स क्लबकडून सन्मान करण्यात आला। तसेच निगडी, खोपोली बस चालक, वाहक त्यांच्यासह सन्मान लायन्स प्रेसिडेंट लायन सुरेश गायकवाड व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला। सदर कार्यक्रमाचे आयोजन हॉटेल इनराईस येथे करण्यात आले। पाहूया याबाबतचा सविस्तर रिपोर्ट। त्या त्रासाचा जो कोणी माणूस त्याला सपोर्ट करेल त्या माणसाचं आपण कशा चांगल्या पद्धतीने आभार मानू। सुरेश भाऊच्या मनात होतं त्यांनी त्या पद्धतीने आभारी मानले, त्यांना धन्यवाद दिले। खूप चांगलं काम सुरेश भाऊ तुम्ही केलेलं आणि मगाशी ताई म्हणत असं वाटतं की लोकोपयोगी कामं करा। पुजारी साहेब म्हणते की तुम्हाला काय पाहिजे ते सांगा, पण लोकोपयोगी कामं करण्याकरता आम्ही सतत ते सपोर्ट करतो। मी बघतोय गेले अनेक वर्ष सातत्याने ते दोघेही आपल्याला खूप सपोर्ट करतात, प्रत्येक कार्यक्रमात येतात, आशीर्वाद देतात आणि डेफिनेटली मार्गदर्शनही करत असतात। तसं पुजारी साहेबांनी तुमच्या नगरपालिकेतलं काम केलं, तर सुरेखाताई सुद्धा त्याकरता काम करत। बाकी सगळे म्हणले, फक्त मला एक थोडं राहून आश्चर्य वाटलं, 4.5 लाख रुपयाच्या प्रोजेक्ट करता तुम्हाला खूप ठिकाणी यावं लागतं। कारण की लोणावळा म्हटल्यानंतर इथं गोड माणसे चिक्की सारखी नक्की आहे। ह्या गोड माणसाकडनं पैसा जो त्यांना चिकटला तो बाहेर काढायला पाहिजे ना। तुम्ही एवढं इंडियाच्या अगोदर फक्त मला एक फोन केला असतं सुरेश भाऊ की तुम्ही जरा मला अडचण आहे, लोणावळ्याच्याच लोकांच्या खिशात हात काढून आम्ही तर खूप लांब आहोत। चांगलं गेलं, सगळ्यांचा सहभाग नाही, माझं दुसरं म्हणणं आहे, असं छोटं घेण्यापेक्षा ना एकच एकेकाकडनं मोठं काम पाडून द्यायचं। माझ्याकडे नाही, लोणावळ्यात आणि आहेत ते देणाऱ्यांची 7,000 उघडी माझी झोळी। एक वेळा चांगले प्रोजेक्ट घेऊन बाहेर पडा, तुमच्या लक्षात येईल की देणारे किती लोक आहेत। आमचे सुरेश भाऊ गायकवाड, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, नगरसेवक निखिल कविश्वर, तसेच नंदुभाऊ वाळंज, लताबाई अग्रवाल आणि सर्व उपस्थित मान्यवर। सुरेश भाऊ म्हटल्याप्रमाणे खरोखर त्याची गरज होती, कारण बरेच लोक म्हणजे विद्यार्थी त्या ठिकाणी उभे राहायचे उन्हामध्ये, आणि उन्हात तर फार त्रास व्हायचा मुलांना, आणि वयस्कर लोक त्या गार्डन खाली झाडाखाली बसेपर्यंत जाऊन थांबायचे। तर जे खरोखर ह्या क्लबनी चांगलं काम केलेलं आहे, तर आपण या क्लबसाठी जोरदार टाळ्या वाजूया। विशेषतः ती बस तर आम्ही सुरू केली होती, कारण निगडी बस जी आहे, कारण लोकांच्या आपण पाहिलं ट्रेन बंद होत्या आणि खूप मुलांना त्रास होत होता, तर त्यावेळेस आपण निर्णय घेतला, श्रीधर पुजारी असतील, निखिल कविश्वर असेल, आम्ही तो निर्णय घेतला आणि ती जागा आम्ही बसला उपलब्ध करून दिली। परंतु त्या ठिकाणी जी मुलं, फुटपाथ पण नव्हता, असेच उभे राहायचे साईडला, तर तो फुटपाथचं देखील काम आपण करून घेतलं आणि त्याच्यावर शेड नसल्यामुळे त्या मुलांना त्या ठिकाणी उन्हामध्ये उपलब्ध करून दिलं। त्याबद्दल आपल्या क्लबला खूप खूप धन्यवाद। आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणेच लोणावळ्यामध्ये सामाजिक कार्यामध्ये, सांस्कृतिक कार्यामध्ये अनेक छोटे मोठे कार्यकर्ते काम करत असतात, परंतु स्वर्गीय भरत अग्रवाल हे असं व्यक्तिमत्व होतं की अचूक कोणत्या माणसाला उचलायचं
आणि कोणाला संधी द्यायची याचं उपजत ज्ञान त्यांना होतं. आणि त्या उपजत ज्ञानानेच त्यांना अचूकपणे सुरेशजींना हेरलं आणि कामाला लावलं. आणि बघा आज त्याचं लायन झालं आहे. भरपूर कौतुक. आणि सुरेशजींचं तर वर्णन करायचं झालं, आपण सर्वच लायन तसे आहात. योगेश पाडगावकरांची कविता आहे, सांगा कसं जगायचं हसत हसत गाणं म्हणत का पुढत करत आणि रडत रडत. तर आमचे सुरेशजी आहे सतत हसत हसत आणि गाणं म्हणतात. तुम्ही सांगितलं ते गाणं म्हणत म्हणत जगत असतात. विशाल भाऊ ना, विशाल भाऊ याला पत्रकारांना घ्या. दाबले मॅडम इकडे समोर वाडा खाली वाडा मला बोलवतात. इकडे बसा, इकडे बघा चव्हाण. अरे तुला फोटो नको काढू. तू कशाला फोटो काढतो? क्लबचा सभासद आहे तू फोटो काढतो. हा व्हेरी गुड. गौरव चौधरी, गौरव चौधरी लोखंडे या.
अशाच ठळक घडामोडी पाहण्यासाठी MN न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.